गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आता 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो ही कविता पाहणार आहे. आता तुमच्यासमोर 1.3 ची पहिल्यांदा चिटचट तुमच्यासमोर दिसत असतील. त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू, त्यानंतर कविता बघू आणि त्याच्यानंतर वर्कशॉप जो आहे तर तो पाहणार आहे. वॉर्मिंग अप चिटचाट याच्यामध्ये काय प्रश्न विचारत बघा. व्हेन डू यू रिसीव गिफ्ट्स? तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? समजा आपण एखादं काम केलं तर त्यावेळेस, किंवा एखादी वाढदिवसाच्या दिवशी, किंवा आपण समजा परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झालो तर आपल्या घरातले किंवा आपले रिलेटिव्ह जे असतात तर ते आपल्याला काय देतात? भेटवस्तू देतात, बरोबर की नाही? डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? द्यायला पण आवडतात का? हो, नक्कीच. आपण समजा एखाद्याचा वाढदिवस आहे तर आपल्याला जसे देतात तसं आपणसुद्धा दुसऱ्याला गिफ्ट हे देत असतो. आपल्या मित्राला असेल, मैत्रिणीला असेल, किंवा आपल्या भावाला असेल, अशा स्वरूपात आपण गिफ्ट देतो. फ्रॉम हुम डू यू गेट गिफ्ट्स? तुम्हाला कोणाकडून भेटवस्तू मिळतात का? हो, आपल्या वडिलांकडं, आईवडील असतील, मित्र असतील, शेजारचे असतील, रिलेटिव्ज असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला मिळत असतात. व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला ज्या काही भेटवस्तू मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगली भेटवस्तू तुमची कोणती आहे? मग कोणाला एखादा दिवशी एखाद्या कुठल्या तरी अंकलनी गिफ्ट दिलं असेल तर ते आवडलं असेल, किंवा समजा एखाद्याचा नंबर, एक आवडता पेन जो असेल समजा त्याला कोणीतरी दिला असेल तर तो असेल. तर अशी कुठलीही भेटवस्तू जी आहे, विशेष भेटवस्तू, किंवा समजा एखादं आपण वर्ग शिक्षकांनी काही वेळेस पाठीवर थाप जरी मारली असेल तर तीसुद्धा आपली भेटवस्तू होऊ शकते, की सर्वांच्या समोर आपलं केलेलं कौतुक असेल तर तीसुद्धा आपली चांगली भेटवस्तू असू शकते. आता तुमची कुठली भेटवस्तू, तुम्हाला कुठली आवडली हे आपण तुम्ही शोधायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या मित्रांशी, किंवा आता तुम्ही घरी आहात तर तुमच्या घरच्यांशी गप्पा मारायच्या आहेत. वाई स्पेशल फॉर, मग का आहे? जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं तर तशा पद्धतीनं तुम्ही घरामध्ये चिटचट करायचं. असं इंग्रजीतून आपण घरच्या घरी भाऊ असेल, लहान भाऊ असेल तर त्यांच्यासोबत, आईवडिलांसोबत तुम्ही चिटचट करायचं आहे. व्हॉट गिफ्ट डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड? आता इथं काय प्रश्न विचारला आहे की झाडं जी आहेत तर ती मनुष्याला कुठल्या भेटवस्तू देतात? तर साधी काय, झाड अतिशय सर्वात महत्त्वाचं असं आहे की ते स्वतः काही घेत नाही, ते कायम काय करत असतं? दुसऱ्याला देत असतं. काय तर मुळात आपल्याला श्वास जो आहे, चांगला ऑक्सिजन जो आहे तर ते देतं. फळं देतात, फुलं देतात, किंवा पक्षी जे आहेत तर त्या पक्ष्यांनासुद्धा त्याच्या झाडावरती राहण्यासाठी ते घर तयार करायला देतं, निवारा. थोडक्यात या सगळ्या गोष्टी जे झाड आहे तर ते देत असतं. आता इथं तुम्हाला विचारलं आहे, नेम 2 पार्ट्स ऑफ ट्री दॅट बिगॅन विथ बी, एफ आणि ट्री विचारलं आहे. तर तुमच्या मनाने बीनी सुरू होणारं, एफनी सुरू होणारं आणि टीनी सुरू होणारं अशा दोन ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही लिहायच्यात. आता मी इथं काही सांगत बसत नाही. उदाहरण म्हणून म्हटल्यास पहिल्यांदा सुरुवातीला बीचं उदाहरण घेऊ आपण. तर बीचं काय होईल? तर बीपासून ब्रांचेस किंवा बार्क, किंवा ह्या कवितेमध्ये आलेला शब्द आहे बाऊच म्हणून. तर बाऊच म्हणजे सुद्धा फांद्या असा शब्द आहे. तर अशा दोन ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण ही कविता संपल्यानंतर तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायच्यात. तसंच एफ आणि टीचं जे आहे, जे तुम्हाला दोन गोष्टी झाडाबद्दल माहिती आहेत, झाडांच्या पार्टबद्दल, तर त्या तुम्ही लिहायच्यात. पुढे आपण बघतोय, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थ there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Try to guess what is the season in the month given below. म्हणजे मार्च एप्रिलमध्ये कुठला सीझन असतो? तर ते आपल्याला साधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. स्प्रिंग हा जो आहे तो ऋतू असतो. जून, जुलै, ऑगस्टमध्ये साधारणपणे समर असतो. त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ऑटम असतो, आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये विंटर हा थंडीचा सीझन असतो. आता हे आपण बघितल्यानंतर खाली हा जो तिसरा आहे, ॲन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर यूजिंग कलर्स.
अ पोएट रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर्स इन युअर माइंड. इमॅजिन यूजिंग बाय डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस. बघा इथे छान पद्धतीने सांगितले की जो कलाकार जो आहे, तर हा कलाकार जो तो त्याच्या रंगाने काय करतो, चित्र तयार करतो, म्हणजे चित्र काढतो असं आपण म्हणूयात. पण इथे कवी जे आहेत, तर कवी त्याच्या शब्दांनी किंवा त्याच्या वर्णनाने, शब्दसमूहाने आपले काय करतात, आपल्या मनामध्ये, कल्पनेमध्ये चित्र काय करतात, रेखाटत असतात असं इथं म्हटलेलं आहे. तर इथं फॉर एक्झाम्पल दिले, ब्ल्यू स्काय, सॉफ्ट वाईन क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स एक्सेट्रा. अशा पद्धतीचं वाक्यरचना करून कवी जे आहेत, तर ते आपल्या कल्पनेनुसार आपल्या मनामध्ये चित्र रंगवत असतात. तर तसं राईट डाऊन 4 सच फ्रेज विच डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल नेचर. तर तुम्ही असा शब्दसमूह वापरून तुम्हाला कुठल्या अशा 4 गोष्टी लिहिता येतील का, तर त्या आपण लिहिण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथं लिहा, आपण बघूयात. मला पाठवा, मग मी तुम्हाला टिकमार्क करून सांगतो तुमचं चुकलं आहे का बरोबर आहे ते. आता ही कविता जी आहे, तर मी पहिल्यांदा सुरुवातीला ही पूर्ण वाचून तुम्हाला दाखवतो. तुमचं लक्ष जे आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये किंवा इथं जी स्क्रीन मी दाखवली आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्या. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो अँड स्प्रेड शेड फॉर स्लीपी क्लाउड्स and gathered birds among their boughs. They give us fruit in leaves above, and wood to make our house of, and leaves to burn on heaven, and in the spring new birds of green. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night, and when a moon floats on the sky. They hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest thing I know. हॅरी बेन या अमेरिकन कवीनी, रायटर पण आहेत ते, आणि मुलांबद्दल कविता पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. 1898 ते 1973च्या दरम्यान त्यांचा जो कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये त्यांनी अमेरिकन कवी आहेत, तर त्यांनी अशा प्रकारच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. आपण आता लाईन टू लाईन जाऊयात, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. आता मुळात पाहायला जर आपण ह्या कवितेचं हेडिंग बघितलं, ट्रीज आर काइंडेस्ट थिंग आय नो. काइंडेस्ट थिंग म्हणजे काय, दयाळू. काइंड म्हणजे दयाळू, काइंडेस्ट सर्वात, इथे डिग्री कुठली सुपरलेटिव्ह डिग्री वापरली, काइंडेस्ट, काइंड, काइंडर, काइंडेस्ट, ती पण आपल्याला इथे अभ्यासायची आहे. तर दयाळूपणाचं सर्वोच्चम असलेलं जे काही शिखर आहे, सर्वात चांगलं, तर ते म्हणजे झाड आपल्याला देत असतं. ट्रीज आर काइंडेस्ट थिंग आय नो, आणि ते मला माहिती आहे असं कवी म्हणतात. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते दुसऱ्याला कोणते हार्म म्हणजे इजा करणे, दुखवणे. दे डू नॉट हार्म, ते अजिबात दुसऱ्याला दुखवत नाहीत. दे सिम्पली ग्रो, ते काय होतात, फक्त वाढतात. ग्रो म्हणजे वाढणे. अँड स्प्रेड अ शेड फॉर अ स्लीपी काऊज. स्प्रेड म्हणजे पसरणे, आणि असं पसरून ते झाड हळूहळू पसरून काय होतं, अँड स्प्रेड अ शेड फॉर अ स्लीपी काऊज. आणि मग ते गाई असतील किंवा ती काही अशी जनावरं असतील, म्हशी, शेळ्या, अशा जनावरांना बसण्यासाठी ते झाड काय करतं, मदत करतं. एक प्रकारे शेड म्हणजे निवारा देण्याचं काम जे आहे, तर ते झाड करतं. इथे अँड गॅदर्ड बर्ड्स अमंग देअर बाउच.
मग अशी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला बाउच हा शब्द, बाउच म्हणजे ब्रांचेस, फांद्या. इथं दिलेलं आहे बघा, बाउच, ब्रांचेस, फांद्या. हे जेवढे नवीन शब्द येतील ते सगळे तुम्ही लिहून काढायचे आणि ते पाठ देखील करायचे बरं का. गॅदर म्हणजे एकत्रित जमणे. अँड गॅदर बर्ड्स अमंग द बाउच. कुठं जमतात? फांद्यांवरती, झाडांवरती. कोण? सगळे हे जे पक्षी आहेत. म्हणजे थोडक्यात वरती आपण बघितलं की ज्या काही जनावरं आहेत तर त्यांच्यासाठी ह्या झाडाचा उपयोग झाला आहे सावली म्हणून, निवारा म्हणून. तसंच पक्ष्यांसाठी सुद्धा काय म्हणून झाला आहे? निवारा. पक्ष्यांचं घरटं जे आहे ते तिथं होतं, ते तिथे वारा असेल, पाऊस असेल तर ते निवारा म्हणून त्या झाडावरती येऊन सगळेजण बसतात. अमंग असं म्हटलं आहे तिथे. बिटवीन दोघांमध्ये असेल तर, आणि अमंग असेल तर सगळ्यांमध्ये साठी शब्द वापरला जातो. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबाव. काय देते ते झाड? काय देते? मगाशीच आपण पानं देत आहेत, फळं देत आहेत. अँड वूड टू मेक अवर हाऊस ऑफ. आणि आपल्याला माणसांना बनवण्यासाठी काय देते ते? वूड, लाकूड देते. अँड लीव्ज टू बर्न ऑन हेवलिन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता अँड लीव्ज टू बर्न ऑन हॉलविन. आता हॉलविन नावाचा एक फेस्टिवल आहे वेस्टर्न कंट्रीमध्ये. तर त्या देशांमध्ये, परदेशामध्ये शरद ऋतूमध्ये सगळे तिथं असं मानलं जातं की काही सगळेजण एकत्र येतात आणि हा जो ऋतू जो आहे तो साजरा करतात. तर त्यावेळेस पानं जाळण्यासाठी म्हणूनसुद्धा झाडांचा उपयोग केला जातो. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. मग झाडाला काय होते? नवीन जी आहे ती पालवी येत असते. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. आता बिगिन, बिगॅन आणि बिगन हे बिगिनचं तिसरं रूप आहे, पास्ट पार्टिसिपल रूप आहे, लक्षात घ्यायचं आहे इथे वापरलेलं बिगन. मग दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. आणि ज्यावेळेस दिवसाची सुरुवात झालेली असते तर त्यावेळेस हे जे नवीन निर्माण येणारे जे काही पानं आहेत तर ते ह्याचा आनंद घेतात. दे टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. बीम म्हणजे काय? रेज म्हणजे किरणं. तर त्या नवीन पानं जी आहे तर सकाळी येणारा जो काही सूर्य आहे त्या सूर्याची किरणं हे सुरुवातीलाच प्रथम त्या पानांवरती पडतात. दे आर द लास्ट टू होल्ड द नाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. म्हणजे इथं आपण बघितलं की सुरुवातीला ते जी झाडं, जी नवीन पालवी जी आलेली आहे तर ती सूर्याची किरणं घेत आहेत. तशीच रात्री झोपताना किंवा संध्याकाळी जेवढे बदल होत आहेत, व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट, तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला त्या पानांना मिळत आहेत. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. आता इथं कवीनं कशी उपमा दिली आहे बघा. ज्यावेळेस एखादं जहाज पाण्यामध्ये तरंगतं तसा हा जो चंद्र आहे तर तो आकाशामध्ये तरंगतोय, असं इथं उदाहरण जे आहे ते हॅरी बेन यांनी दिलेलं आहे. व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, जसा आकाशामध्ये चंद्र जो आहे तो तरंगतोय, फ्लोट म्हणजे तरंगणे. दे हम अ ड्राउझी ललबाय. दे म्हणजे ते. आता इथं अर्थ कोण घ्यायचा तर आपणच घ्यायचं. दे हम अ ड्राउझी ललबाय. दे म्हणजे ते. आता ते म्हणजे इथं कोण घ्यायचं आहे तर झाड जे आहे तर ती झाडांचं उदाहरण देते. दे हम मम म्हणजे HUM हम जो आहे तर हमचा अर्थ HUM हमचा अर्थ काय दिला इथे तर आपले ओठ जे आहेत तर ते बंद करून जेव्हा आपण असं जे म्हणतो तर तिथं तसा अर्थ घ्यायचा आहे. ड्राउझी ललबायचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे. ललबाय म्हणजे अंगाई गीत, ड्राउझी म्हणजे झोप येत असताना म्हणलेलं, म्हणजे पेंग येत असताना म्हणलेलं अंगाई गीत. मग ते गाऊन नाही म्हणायचं, ते फक्त असं ओठ बंद करून असं जे करतो तर तशा पद्धतीनं. ऑफ स्लीपी चिल्ड्रन
लॉंग ॲगो. आणि जसं मुलाला आपण झोपवतो तर त्या पद्धतीनं हे झाड झोपवण्याचा प्रयत्न करते. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. इथं कवी म्हणतो आहे अशा पद्धतीनं हे जे झाड आहे तर ते फार दयाळू आहे आणि ते आपल्या सर्वांसाठी काय करतं आहे, मदत करतं आहे. लक्षात आलं. आता इथेच ही कविता ही सगळी समजल्यानंतर आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आणि याचं ॲप्रिसिएशन जो आपण बघितला आहे तर तशा पद्धतीनं ॲप्रिसिएशन ऑफ पोएमचे जे काही पॉईंट्स आहेत तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये लिहून काढायचे. आता इथं खाली आपण इंग्लिश वर्कशॉप जो आहे तर त्याच्यामध्ये पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रायमिंग वर्ड्स कुठले, फन, नो, नाऊ, साईट, फ्लाय ह्या संदर्भात आलेले जे आहेत तर ते तुम्ही कविता बघायची आहे आणि त्यातले शोधून तुम्ही लिहायचे आहेत. दुसरं काय म्हटलं आहे तर पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये कसं चित्र तयार केलं गेलेलं आहे त्याचं एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आपण हे म्हणजे असा ऋतू आलेला आहे स्प्रिंग ऋतू, मग त्यातील नवीन झाडं, पानाला नवीन झाडं निर्माण, असं जे मनामध्ये निर्माण केलेलं चित्र जे आहे त्या फ्रेजमुळं तसं अजून तुम्हाला कुठल्या कविता वाचून समजतं आहे तर ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्याच पद्धतीनं खाली तिसरं म्हटलं आहे द काइंडेस्ट थिंग कुठल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही झाडाच्या संदर्भात त्या 5 ज्या आहेत त्या कवितेत बघायच्या आणि शोधायच्या. फाइंड द वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. आता इथे काय करायचं मी सांगतो. काय दिलं आहे, 1 नंबरला काऊज, न्यू बर्ड्स, सन, ललबाय आणि ट्री. तर त्याच्या पुढचं जे आहे डॅश डॅश काऊज हा शब्द कुठं आला आपला तर स्लिपी काऊज. आपण बघितलं ना खाली, इथे बघा इथं दिलेलं आहे, आपल्याला दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट. स्लिपी एक खाली जात नाही तर नेमकं 1 मिनिट. हां आता गेलं. स्लिपी काऊज कसा इथं शब्द आलेला आहे तर तशा पद्धतीनं आपल्याला ते जे शब्द येतात तर ते खाली अजून एक कुठला आला न्यू बर्ड्स म्हणून आलेला आहे. बरोबर आहे. मग आता ह्याच्यात न्यू बर्ड्स कुठं आहे आपण जे बघितलं तर न्यू बर्ड्स बरोबर आहे, न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. मग हा जो शब्द आहे तो तिथं लिहिणं अपेक्षित आहे. सन पण हा शब्द आला आहे, सन, मग मॉर्निंग सन. तर असे शब्द तुम्ही कवितेमध्ये शोधायचे आहेत आणि लिहून काढायचे आहेत. बरोबर. आपण पुढे जाऊ. तसंच ललबाय आणि ट्रीचं तुम्ही शोधा आणि कवितेमधून लिहा. पिक आउट द लाईन दॅट मीन्स द फॉलोइंग. आता ह्याचा अर्थ काय जो आहे तो समजून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही लिहायचं आहे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. म्हणजे काय करते तर झाड जे आहे ते काय करतं आहे प्राण्यांसाठी एक शेल्टर म्हणजे निवारा जो आहे एक प्रकारे जसं आपण शेड निर्माण करतो बरोबर आहे, त्याच्यामध्ये राहतो काही वेळेस, तर तशा पद्धतीनं इथं ट्रीज हे काय करतात एक प्रकारे निवारा जो आहे जनावरांसाठी तर तो ते तयार करते. अँड स्प्रेड आणि हे कुठल्या वाक्यावरून कळतात अँड स्प्रेड अ शेल्टर. ही जी कवितेतली जी लाईन आहे तर तशा पद्धतीने तुम्ही शोधा आणि लिहा. पुढे थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. हे वाचा. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू अनादर. नेम एनी 5. कुठल्या गोष्टींमुळं त्रास होतो जीवन जगताना तर त्या कुठल्या 5 गोष्टी आहेत त्या लिहायच्या आहेत. व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. आत्ता जर आपण बघितलं की त्या काइंडनेस आहे, हार्मलेस कुठल्याच प्रकारचं ते आपल्याला काय त्रास देत नसतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाचा
आणि जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या तुम्ही लिहून काढा. पुढे लँग्वेज स्टडीमध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. यतीन इज स्ट्रॉंग, अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन, प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. आता इथे डिग्री म्हणजे काय तर दोघांमधलं कंपॅरिझन करणे दोघांमध्ये. मग ह्या 3 प्रकारच्या कंपॅरिझन केलं जातं. एक खाली पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. अशा ह्या 3 डिग्री आहेत. मग इथं 3 उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसते, यतीन इज अ स्ट्रॉंग, तो कसा आहे स्ट्रॉंग आहे. मग इथे ॲडजेक्टिव्ह इट्स अ सिम्पल फॉर्म, म्हणजे साध्या याच्यामध्ये म्हटलं इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह डिग्री असं याला म्हटलं जातं. आम्ही तिथं स्ट्रॉंगर दॅन यतीन. इथे काय म्हटले ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगर काय वापरला गेला आहे, ER वापरला गेला आहे. इज रेफर टू द हायर डिग्री व्हेन देर इज अ कंपॅरिझन ऑफ 2 नाऊन. 2 नाऊन. आता नाऊन कुठली तर यतीन आणि अमित या दोघांमध्ये काय केलेली आहे कंपॅरिझन केलेले आहे. म्हणून ह्या वाक्याला काय म्हटलेलं आहे कंपॅरेटिव्ह डिग्री असं म्हटलं गेलं आहे. आणि इथं काय म्हटलं ER इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्ह. मग हा जो ॲडजेक्टिव्ह आहे स्ट्रॉंगला काय लागला स्ट्रॉंगर. म्हणजे वरची जी पॉझिटिव्ह डिग्री होती तर त्याच्यामध्ये जर दोघांचं कंपॅरिझन केलं गेलं तर ह्या स्ट्रॉंगला काय लागला गेला ER आणि दॅन लागला गेला. म्हणून ही कुठली डिग्री झाली कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि तिसऱ्या डिग्रीमध्ये प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. आता स्ट्रॉंगर याच्यापेक्षा अतिशय त्याच्यापेक्षा उंच दाखवणारी ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगेस्ट हायेस्ट लेवलमध्ये दाखवणारी कंपॅरिझन ऑफ 1 विथ मोर दॅन 2 नाउन्स. म्हणजे वरचं जी कंपॅरेटिव्ह डिग्री होती ती दोघांमध्येच दाखवली जात होती. पण सर्वांच्यात चांगला हे जर सर्वांच्यामध्ये तर स्ट्रॉंग हे जर दाखवायचं झालं तर त्यावेळेस त्यांनी कुठलं आपण काय बोलले पहिलं स्ट्रॉंग नंतर स्ट्रॉंगर आणि आता काय वापरलं गेले EST हा प्रत्यय इथं वापरला गेलेला आहे. स्ट्रॉंगेस्ट म्हणजे इथं EST इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्ह आपण इथे बघितलं. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये ॲजनी सुद्धा होते त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. दुसऱ्या याच्यामध्ये ER आणि दॅन जर लागला असेल तर त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतो. आणि तिसऱ्या याच्यामध्ये सर्वांच्यात चांगला सर्वांच्यात हुशार सर्वांमध्ये मोठा असं ज्यावेळेस म्हटलं जातं तर त्यावेळेस EST प्रत्यय लावून सुपरलेटिव्ह डिग्री केली जाते. आता इथं टेबल आपल्याला दिसत आहेत पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आपण इथं सुरुवात जे आपल्या कवितेचं जे आहे की काइंडेस्ट ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. मी सुरुवातीलाच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की काइंडेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वर्ब आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे ते. आता इथे त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये काय येईल आणि पॉझिटिव्हमध्ये काय येईल तर साधी काही मी सुरुवात सांगितलं काइंडर आणि काइंडेस्ट असं इथं त्याचं रूप येऊ शकतं बरोबर. मग तशाच पद्धतीनं खाली जी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत तर ती तुम्ही उदाहरण तुमच्या मनाने सोडवायचा प्रयत्न करा. मी 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगितलं काइंडर काइंडेस्ट. त्याच्यानंतर हेल्दियर असं दिलं आहे. म्हणजे पहिलं काय असेल पॉझिटिव्ह असेल ते हेल्दी असेल आणि तिसरं काय असेल तर हेल्दीएस्ट HEALTHIEST असं लिहायचं हेल्दीएस्ट. ठीक आहे. काय अडचण आली सोडून तुम्ही पाठवा मला. मी तुम्हाला परत तुमच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतो आणि तुम्हाला मी पाठवतो. खालचं पण उदाहरण पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हचं आहे ते सुद्धा तुम्ही मला पाठवा मी ते चेक करतो. आपण आता इथे थांबूयात.